किरण जी, आजच्या नोटबंदी संदर्भातल्या प्रस्तावादरम्यान तुम्ही पण रेफरवरची सूचना केली होती. आदित्य ठाकरेंनी काल यावरती असं म्हटलेलं होतं की तुम्हाला जर मुंबईत रक्त विकायचं नसेल तर तुम्ही या प्रस्तावाला विरोध करा, प्रस्ताव पुन्हा माघारी पाठवा. तर त्यांच्याच तुम्ही प्रस्तावाला किंवा त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय का? तसं मुळीच नाही आहे. कारण का कदाचित त्यांना माहिती नसेल किंवा त्यांचा अभ्यास कमी असेल. रक्त हे विकत घेताही येत नाही आणि रक्तही विकताही येत नाही. मुळात ह्या रक्तपेढ्या ज्या रक्ताचे चार्जेस घेतात हे रक्ताचे चार्जेस नसून त्याचे ऑपरेटिंग चार्जेस घेतात. त्या रक्त साठवण्यासाठी लागणारी बॅग असेल, रक्त हाताळण्यासाठी जी काही यंत्रणा लागते, त्यासाठी मशिनरी असतील किंवा ते रक्त वाहतुकीसाठी जे काही यंत्रणा लागते त्यासाठी लागणारे चार्जेस हे रक्तपेढ्या आकारले जातात. मुळात ही पॉलिसी ज्यांनी आणली ते महाशय हेच होते. कारण का माननीय तत्कालीन महापौर महादेव देवळे साहेब जे 2003 साली महापौर होते त्यांच्या काळामध्ये ही पॉलिसी PP या धोरणाअंतर्गत ही करण्यात आली. आणि त्या अतिरिक्त 2014 साली मला वाटतं मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने जी रक्तपेढी आहे गोरेगावमध्ये, त्या रक्तपेढीला सुद्धा अशाच पद्धतीने PP धोरणाअंतर्गत ती जागा देण्यात आलेली. आणि मुळात या ठिकाणी मी जी रेफरबॅकची मागणी केली ती मागणी यासाठी केली की महानगरपालिकेच्या अखत्यारीत जेवढ्या रक्तपेढ्या आहेत त्या रक्तपेढ्यांपैकी पूर्ण मुंबई शहरामध्ये फक्त 11 रक्तपेढ्यांमध्ये जी आहे ती नेटची मशीन आहे. नेटची मशीन यासाठी असते की त्या मशीनमध्ये जर एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या रक्तदात्याला जर अर्ली HIV डिटेक्ट झाला, हेपॅटायटिस A, B, C असं जर काही मोठे आजार डिटेक्ट झाले तर त्याचं निदान जे आहे ते लगेच मिळत नाही. आणि जर नेटची मशीन असेल तर काल जर एखाद्याला डिटेक्ट झाला त्याने आज जर रक्तदान केलं तर 2 तासामध्ये ज्यावेळेस ते रक्तदान केंद्रामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये रक्तपेढीमध्ये त्या रक्ताचं मशीनमध्ये टाकून जेव्हा ते चेक केलं जातं त्यावेळेस त्या रक्तामध्ये किती % डिटेक्शन आहे, किती % त्यामध्ये आजार आहे ते निकाल लागला जातो आणि चांगले रिपोर्ट्स त्यामध्ये मिळतात. त्यामुळे मी अशी मागणी केली की ह्या नेटच्या मशीन या कंपल्सरी ज्या रक्तपेढ्यांना आपण महानगरपालिकेची जागा देणार आहोत त्या रक्तपेढ्यांमध्ये ही नेटची मशीन ही कंपल्सरी लागली पाहिजे. अशा प्रकारचं निवेदन मी या ठिकाणी केलं आणि ती मशीन लागेल असं नियोजन करून हे प्रस्ताव जे आहे ते रेफरबॅक करण्यात यावं अशी मी मुळात मागणी केलेली आहे. बाकी इतर प्रस्ताव पण आज माघारी घेण्यात आले किंवा रेफरबॅक करण्यात आले. आदित्य ठाकरे त्या सगळ्या संदर्भात पण बोलले होते. नाही, मुळात आदित्य ठाकरे काय बोलतात आणि काय नाही बोलतात त्याच्यावर आम्ही कधी विचार करत नाही. कारण का ते स्वतः काय करून बसले हे त्यांना कदाचित माहीत नसेल. पण आज जे काही रेफरबॅक करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रशासनाच्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत. त्या प्रस्तावांमध्ये काही आम्ही सजेशन्स दिलेले आहेत, काही नगरसेवकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्या सूचनांचं पालन करून येणाऱ्या काळामध्ये त्या प्रस्तावांमध्ये त्या सूचना कशा पद्धतीने ॲड करण्यात येतील याचा विचार करण्यासाठी ते रेफरबॅक करण्यात आले. 100% जे मुंबईकरांच्या हिताचे प्रस्ताव असतील ते 100% मंजूर करण्यात येतील. त्यामध्ये कोणताही विचार केला जाणार नाही. मुंबईकरांच्या हितासाठी जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. एक मुद्दा काल त्यांनी उपस्थित केला होता की जेव्हा जेव्हा मुंबईत रक्त कमी झालं तेव्हा शिवसैनिकांनी रक्तदान शिबिरं घेऊन जे त्या मुंबईचा ब्लड बँक भरल्या आणि त्याच ब्लड बँक आता शिंदेची सेना विकायला काढते आणि भाजपला आमचं आव्हान होतं. पण भाजप यांनी त्या संपूर्ण प्रस्तावाला मान्यता दिली आणि तुमच्याकडून त्यांना पुनर्विचाराचा मुद्दा. माझा आदित्य ठाकरेंना सवाल आहे, आजपर्यंत त्यांनी किती वेळा रक्तदान केलं हे त्यांनी लोकांसमोर सांगावं. की त्यांनी आजपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी किती वेळा रक्तदान केलं. आणि राहिला विषय शिवसैनिकांचा तर ते शिवसैनिक आम्हीच होतो आणि आम्हीच आहोत की ज्यांनी हजारोच्या संख्येने लाखोंच्या संख्येने मुंबईकरांसाठी रक्तदान केलेलं आहे. त्यामुळे रक्तदान ही संकल्पना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जी मांडलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहे. आणि आज खऱ्या शिवसेनेचे विचार हे खऱ्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम हे सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात. आणि म्हणूनच आजही मोठ्या प्रमाणामध्ये आमची शिवसेना जे आहे लोकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करत असते. रक्त ताई मी सांगितल्याप्रमाणे रक्त विकतही घेता येत नाही आणि विकताही येत नाही. रक्तदान करणारे हे सामान्य शिवसैनिक, सामान्य नागरिक, सामान्य मुंबईकर असतात. आज तुम्ही बसस्टॉपपासून रेल्वे स्टेशनपासून प्रत्येक ठिकाणी जर बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी हे रक्तदान करणारे हे स्वैच्छिक असतात. यांना पकडून रक्तदान करायसाठी आणावं लागत नाही.
हे स्वतःहून कोणी वाढदिवसानिमित्त करतं, कोणी कोणत्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त करतं, कोणी कोणत्या सणाच्या उद्देशाने करतं, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते रक्तदान करत असतात. पण हे रक्तदान करण्यासाठी कोणाला पैसे मिळत नाहीत, हे स्वतःहून करतात. जर अशा पद्धतीने रक्तपेढ्यांचं खासगीकरण झालं, रेफर पॅक झालेला आहे, त्याच्यामध्ये सुधारणा म्हणून जर हा प्रस्ताव पुन्हा आला तर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? खासगीकरण होऊ देणार का? मुळात शिवसेनेची भूमिका ही असणार आहे की हे जे रक्तदान करतात, हे रक्तदान केल्यानंतर जे रक्तपेढ्या हे रक्ताचं रिफाईन करून किंवा त्यामध्ये डिटेक्ट करून, काही आजार असतील ते डिटेक्ट करून शुद्ध आणि चांगल्या दर्जाचं रक्त जे आहे ते पुन्हा एखाद्या रुग्णाला कसं मदतीला येईल यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्या रक्तावर प्रोसिजर करण्याची जी पद्धत आहे किंवा त्याच्यासाठी लागणारी जी रक्कम आहे ती फक्त आकारली जाते. आणि मुळात कोणत्याही रक्तपेढ्यामध्ये अतिरिक्त कर स्वीकारला जात नाही, आकारला जात नाही. त्याचं कारण असं की रक्तपेढ्यांना जे आहे ते शासनाचे नियम आणि अटी शर्ती ह्या लागू आहेत आणि त्या अटी शर्तीच्या माध्यमातूनच त्यांचे दर हे ठराविक ठिकाणी ठरलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही वाढीव दराने कोणीही रक्त विकू शकत नाही. ज्या ठिकाणी रक्तपेढ्यांमध्ये आपण रक्त घ्यायला जातो त्या ठिकाणी कोणत्याही रक्तपेढ्यांमध्ये गेलात तर सर्व ठिकाणी बाहेर बोर्ड लागलेले, फलक लागलेले असतात. त्या रक्तांच्या चाचणीचे किंवा त्या रक्तांचं जे हे असतं युनिट असतं, त्या युनिट देताना त्याचे जे दर आहेत, रक्कम आहे, ही सगळ्या ठिकाणी सारखीच असते. कुठेही त्यामध्ये तुम्हाला तफावत जाणवणार नाही. त्यामुळे रक्त विकणे ही संकल्पनाच मुळात चुकीची मांडण्यात आलेली आहे. हे जे खोटे आरोप आदित्य ठाकरेंनी केलेले आहेत, खरं तर मग तसं म्हणायला गेलं तर मग यांनी 2014 साली महासाहेबांच्या नावाने असलेल्या रक्तपेढीला जे जागा दिली, मग तेव्हा पण त्यांनी रक्त विकण्याचं काम केलं का? हा माझा सवाल आहे त्यांना. कारण का त्यावेळेस सुरुवात त्यांनीच केली ना, मग त्यांनी रक्त विकलं का त्यावेळेस? नाही विकलं ना. तर तेच आमचं म्हणणं आहे की हे रक्त विकत दिलं जात नाही, तर हे रक्ताची जी चाचणी केली जाते त्याचं जे प्रोसिजर आहे किंवा त्याला लागणारी बॅग असेल, त्याला लागणारं काही लिक्विड असेल, काही चाचण्या असतील, त्या करण्याचं जे आकारमान आहे, जे चार्जेस आहेत ते फक्त आकारले जातात. तर रक्ताचे पैसे कोणतीही रक्तपेढी घेत नाही.